नमस्कार, मी गिरीश निकम. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत करन्सी मार्केट, कमी गुंतवणुकीत अधिक फायदा या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत शशांक रावले. कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी मी शशांक सरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि रावले सरांचं थोडक्यात ओळख करून देतो. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसंच ते शेअर ट्रेडिंगमधील तज्ज्ञ आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर देखील आहेत. टेक्निकल ॲनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग आपण शेअर मार्केटमधील करन्सी मार्केट संदर्भात आणखीन काही मुद्द्यांवर अगदी विस्तृत चर्चा करूया. सुरुवातीलाच माझा प्रश्न की करन्सी मार्केटमध्ये रिअल करन्सीचा उपयोग होतो का? रिअल करन्सीमध्ये व्यवहार केले जातात का? ट्रेडिंग केलं जातं का? नाही, अनेक लोकांना वाटतं की करन्सी मला रिअल करन्सी खरेदी विक्री होते, तर असं नाही आहे. म्हणजे स्पेशली त्याच्या डॉलर्समध्ये जास्ती ट्रेडिंग केलं जातं, तर त्याच्यामध्ये फ्युचर्समध्ये ट्रेडिंग केलं जातं. म्हणजे ते रिअल करन्सीमध्ये फ्युचर ट्रेडिंग असतं, तर रिअल करन्सीमध्ये ट्रेडिंग केलं जात नाही. त्याच्यामध्ये रिअल करन्सीमध्ये ट्रेडिंग केलं जात नाही. फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय? फ्युचर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. फ्युचर म्हणजे इट्स अ काइंड ऑफ बेटिंग सट्टा. इट्स अ ऑनलाईन लिगल सट्टा, जो की गव्हर्नमेंटनी आणि आपले जे रेग्युलेटर्स आहेत, सेबी आहे आणि RBI आहे, त्यांनी अप्रूव्ह केलेला हा लिगल सट्टा आहे. म्हणजे तुम्ही रिअल जी करन्सी डॉलर्स वर खाली होतं त्याला बघून तुम्ही ते ऑनलाईन बेटिंग करू शकता आणि त्या बेटिंगमध्ये तुम्ही चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. तर तुम्हाला रिअल करन्सी येत नाही, तुम्हाला व्हर्च्युअल करन्सी येते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही समजा तुमच्याकडे रिअल करन्सी, तुम्ही घरामध्ये समजा 10,000पेक्षा जास्ती जर रिअल करन्सी ठेवली असेल तर ते इलिगल आहे. म्हणजे जवळपास 6.5-7 लाखाच्या वर जर घरी पैसे ठेवले तर ते इलिगल आहे. जर कोणालाही कळलं, म्हणजे रेग्युलेटर्सना किंवा जर कोणतेही म्हणजे इव्हन इन्कम टॅक्समध्ये कोणालाही जर कळलं तर ती लोक म्हणा तुमच्यावर ॲक्शन घेऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये तुम्ही कितीही घ्या करन्सी, कोणी तुम्हाला विचारणार नाही. का? कारण इट्स अ व्हर्च्युअल करन्सी, इट्स नॉट अ रिअल करन्सी. म्हणून ते फ्युचर्समध्ये ट्रेडिंग केलं जातं, त्याच्यामध्ये फक्त बेटिंग केलं जातं, रिअल करन्सी नाही येते. बरोबर. फॉरेक्स मार्केट आणि करन्सी मार्केट याच्यातला नेमका फरक कसा आहे? गिरीश सर, मी अनेकदा पाहिलंय, मी जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम्स भरपूर लोकांचे होत असतात करन्सी ट्रेडिंग बद्दल. बरोबर. अनेक लोकांना फॉरेक्स मार्केट आणि करन्सी मार्केट फरकच कळत नाही. ते लोक काय तुम्हाला शिकवणार? बरोबर. तर मला सांगायला आवडेल काय असतं ते. पहिलं तर फॉरेक्स मार्केट काय ते सांगतो, नंतर करन्सी मार्केट काय ते. फॉरेक्स मार्केट हे इंटरनॅशनल मार्केट आहे, ओके. आणि त्याच्यात ग्लोबल करन्सी, क्रॉस करन्सीज ट्रेड केला जातं. म्हणजे युरो, USD जे क्रॉस करन्सीज आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिंग केलं जातं. अँड इट्स इलिगल इन आवर कंट्री. आपल्या भारतामध्ये ते इलिगल आहे, आपल्याला अलाव केलं गेलेलं अजून नाही आहे. अनेक लोक ते करताना सुद्धा दिसतील तुम्हाला, पण मला तुम्हाला दर्शकांना सांगावं वाटेल की प्लीज त्याच्यावर ट्रेडिंग करू नका. फॉरेक्स जर कोणी शिकवते ग्लोबल करन्सी म्हणजे ना, जर इंटरनॅशनल मार्केट शिकवते प्लीज करू नका, कारण ते इलिगल आहे भारतामध्ये, ओके. अनेक लोक चालवतात आपलं काम, पण जर कधी पकडलं गेलं तर ते प्रॉब्लेममध्ये याल तुम्ही. आणि ते का इलिगल आहे हे तुम्हाला सांगतो मी. का? कारण आपला जो देश आहे तो डेव्हलपिंग कंट्री आहे, अंडर डेव्हलपमेंट आहे, राईट. होतं असं की करन्सी मार्केट पहिलं काय ते सांगतो, नंतर मग हे इलिगल काय ते तुम्हाला थोडक्यात मी सांगेन. करन्सी मार्केट जे आहे ते भारतीय मार्केट आहे. इट्स अ डोमेस्टिक करन्सी मार्केट आणि भारतातल्या करन्सी बरोबर ट्रेडिंग केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे ते USD INR. USD म्हणजे डॉलर्स आणि INR म्हणजे इंडियन रुपीमध्ये. म्हणजे त्याला फक्त कंपॅरिझन. USD हा बेस करन्सी आहे ज्यामध्ये ट्रेडिंग केलं जातं, आणि INR म्हणजे रुपीला फक्त कंपॅरिझन करण्यासाठी की बाबा जर डॉलर वाढतो तर रुपीच्या कंपॅरिझनमध्ये डॉलर वाढत आहे, हे कम्पेअर करणे. अशा प्रकारे आणखीन 4 करन्सीजमध्ये टोटल 4 करन्सीमध्ये ट्रेड केला होता. USD, त्याच्यानंतर JPY म्हणजे जॅपनीज येन, त्याच्यानंतर मग युरोमध्ये ट्रेड केलं जातं, आणि त्याच्यानंतर मग इव्हन पाऊंड्समध्ये देखील ट्रेड केलं जातं, ओके. तर अशा प्रकारे त्याच्या कंपॅरिझन फक्त INRशी केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये हे भारतामध्ये लिगल आहे, ओके. ज्यातनं सर्वात जास्त ट्रेडिंग हे डॉलर्समध्ये होतं, ओके. आता होतं असं की जर तुम्ही भारतीय करन्सीमध्ये ट्रेड करत असाल तर मी समजा प्रॉफिट केला आणि समोरच्या कुठल्या ते माणसाने लॉस केला, ओके. तर कोणतरी भारतामध्येच आहे ज्याला हा पैसा जातो, ओके. हा म्हणजे ओव्हरसी पैसा जात नाही, बाहेर पैसा जात नाही. पण उदाहरण घ्या, जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर आपण ट्रेडिंग करत असू तर समजा मी ते लॉस केला, तर कोणतरी भारताच्या बाहेर बसलेला व्यक्ती आहे ज्यांनी त्यांनी तो प्रॉफिट कमावला, भारतामधला पैसा बाहेरच्या फ्लाईट होऊन जाणार. आणि असं जर भरपूर लोकांचा लॉस केला तर भारतातला पैसा बाहेर निघून जाणार. आज आपले जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे जगभरात फिरत आहेत. का? तर बाहेरचा पैसा भारतामध्ये आणण्यासाठी फिरत आहे. का? कारण आपली कंट्री डेव्हलपिंग कंट्री आहे, आपल्या देशात गुंतवणूक झाली पाहिजे. हां, आपल्याला पैशाची गरज आहे, फॉरेन करन्सीची गरज आहे आपल्याला, ओके. आणि जर इंटरनॅशनल मार्केटला भारतामध्ये अलाव केलेलं तर 2 प्रॉब्लेम होतील. पहिलं तर इंडियन इक्विटी मार्केटचा व्हॉल्यूम म्हणजे ट्रेडर्स कमी होतील, इन्व्हेस्टर्स कमी होतील, आणि मग देशाची जी प्रगती आहे, स्पेशली आर्थिक प्रगती आहे, ती भरपूर स्लो डाऊन होऊ शकते. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि सेकंडली जसं मी म्हटलं तुम्हाला की आपल्या भारतातला पैसा बाहेरच्या देशात
फ्लाईट म्हणून सध्या तर ते इलिगल आहे, तर प्लीज कृपया करून त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू नका. तर ह्या दोन मला प्लीज फरक समजायचा प्रयत्न करा. अगदी शेअर मार्केट म्हटलं की सगळेजण अगदी थोडंसं घाबरतातच, थोडंसं गुंतवणूक करायला घाबरतात. त्यात करन्सी मार्केट हा फॅक्टर अनेकांना माहिती नसतो. पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करन्सी मार्केटने केली होती, बरोबर? तर अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे आपला प्रोग्राम जर एखादा सामान्य व्यक्ती बघत असेल, एखादा नोकरदार बघत असेल आणि त्याला वाटलं की करन्सी मार्केटमध्ये पैसे गुंतवावेत, कारण आपलं टायटल तेच आहे की करन्सी मार्केट कमी गुंतवणुकीमध्ये अधिक फायदा. तर मग त्याला सुरुवात करायची असेल तर कुठल्या 2 स्टेप आहेत? डीमॅट अकाउंट त्याला ओपन करायला लागेल का, आणि एकूणच पुढची प्रोसिजर कशी असेल? थोडक्यात आधी माझ्याबद्दल सांगतो. जसं सरांनी विचारलं मला, मी माझं करिअर मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून मी ट्रेडिंग चालू केलेलं आहे. तर त्यावेळी एक काही ब्रोकरची माणसं आमच्या कॉलेजच्या बाहेर उभे, त्यांना विचारलं बाबा काय आहे म्हणून. तर मग आपण मराठी माणसं ना, त्यांनी म्हटलं हे शेअर बाजार आहे ट्रेडिंग चालतं, तर आपण मराठी माणसं. तर मी त्यांना बाबा ह्याच्यामध्ये सेफ काय आहे सर्वात, ओके, ज्याच्यामध्ये म्हणा जरी लॉस झाला तरी कमी होऊ शकतो. त्यांनी म्हटलं करन्सी मार्केट सेफ आहे. तर म्हटलं चला ह्याच्यामध्ये चालू करूया. तर त्यावेळी मी ट्रेडिंग केलं, पण मला कोणी असं प्रॉपर योग्यरित्या गाईड करणार नव्हतं. मी स्वतःच माझं अनालिसिस चालू केलं, मी स्वतःचाच रिसर्च सुरू केला, ज्याच्यामुळे मला भरपूर चांगले रिझल्ट यायला लागले. स्टडी केला तुम्ही? येस, मी सेल्फ स्टडी भरपूर दिवस केला, भरपूर मोठा मी वेळ माझा दिला त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मला भरपूर चांगले रिझल्ट आले. लोक माझ्याकडे गुंतवायला लागले पैसे, आणि माझं काम वाढत गेलं. मी लोकांना ट्रेनिंग वगैरे द्यायला लागलो. आणि त्यावेळी आणखीन एक रिझन होतं, मी करन्सी मागण्यात त्याच्यात सर्वात कमी पैसे लागतात. म्हणजे जवळपास आता तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये $1,000 लॉट असतो. ओके, आता $1,000 आता जवळपास $67 $1, म्हणजे जवळपास तुम्हाला 67,000 भरावे लागतील. पण तेवढे भरायची गरज नाही. तुम्हाला जवळपास जास्तीत जास्त $1,500 तुम्हाला एक लॉट मागे भरावे लागतात. म्हणजे एवढे पैसे ब्लॉक केले जातात, ज्याने का की जेवढं फ्लक्च्युएशन होऊ शकतं एका दिवसामध्ये. आता डॉलर म्हटलं तर फ्लक्च्युएशन कमी असतं. तुम्हाला असं डॉलर एका दिवसामध्ये $3-4 रुपयांनी 2-4 रुपयांनी वर खाली गेलेला सापडणार नाही. जास्तीचं 50 पैसे 1-2 रुपयांनी वगैरे 1 रुपयांनी वगैरे तुम्हाला वर खाली गेला सापडेल. जास्ती वर खाली झाला तर RBI स्वतःच इंटरफेअर करतं आणि त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतं. तर त्याच्यामध्ये थोडी जरी मुवमेंट झाली तरी पण तुम्ही भरपूर चांगले पैसे कमवू शकता. कारण त्याच्यामध्ये जे मार्जिन लागतं, $1,000 खरेदी करायला फक्त तुम्हाला $1,500 भरावं लागतं. म्हणजे थोडी जरी मुवमेंट झाली तर तुम्हाला म्हणता ना, एक 5 पैशाची जरी मुवमेंट घेतली तर पण लाखामागे 2,500-3,000 रुपये किंवा 10,000 मागे $250-300 तुम्ही सहजरित्या कमवू शकता. बरं, म्हणजे कमी गुंतवणूक लागते. मग त्यासाठी दिवसातून किती वेळ द्यावा लागेल? कुठला वेळ अगदी करेक्ट आहे अशा वेळेला ट्रेडिंग करण्यासाठी? करन्सी मार्केट जे आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतं. ओके, त्याच्यामध्ये मुवमेंट कुठल्या वेळी चांगली असते तुम्हाला सांगतो. तुम्ही कधीही बसून ट्रेडिंग करू शकता. आता आम्ही आमचे सिस्टम टेक्निक्स शिकवतो, ज्यामध्ये तुम्ही टेक्निक्स वापरले, तुम्हाला आमच्या टेक्निक्सनुसार तुम्हाला दिसतं की हा करन्सी वर पडणार आहे, तुम्ही कधी सौदा टाकू शकता, असं काही नाही. पण त्यातल्या जर चांगली वेळ सांगायची म्हटली तर सकाळी जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा 1-1.5 तास, आणि मार्केट जेव्हा संध्याकाळी बंद होतं तेव्हा 1-1.5 तास भरपूर छान मुवमेंट असते. त्यानंतर आपलं जेव्हा दुपारी युरोप मार्केट वगैरे ओपन होतं, ओके, त्यावेळी म्हणजे जवळपास 12:30-1च्या दरम्यान त्यावेळी पण चांगली मुवमेंट येते करन्सी मार्केटमध्ये. आणि 1-3:30च्या दरम्यान इव्हन जेव्हा आपलं स्टॉक मार्केट बंद होतं, इक्विटी मार्केट, त्यावेळी देखील तुम्हाला 3 ते 3:30च्या दरम्यान चांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळेल, जेव्हा तुम्ही चांगल्या रीतीने करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता. शशांक सर, अत्यंत महत्त्वाची माहिती देताय तुम्ही. म्हणजे करन्सी मार्केटबद्दल अत्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुम्ही बोलताय. एखाद्या गृहिणीला वाटलं की चला करन्सी मार्केटमध्ये सेफ आहे, सुरक्षित असते गुंतवणूक, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे, मग त्या एखाद्या गृहिणीला जर त्यामध्ये पैसे गुंतवायचे असतील, थोडेफार पैसे गुंतवायचे असतील, तिला कुठलं साहित्य लागेल? घरातून ती ट्रेडिंग करू शकेल का? येस. अनेक लोकांना चिंता असते की बाबा किती पैसे लागतील बाबा. मला अनेकदा लोक किती कमीत कमी किती टाकावे लागतील हे त्यांना टेन्शन असतं. आणि काय साहित्य पण काय लागेल ते मी सांगतो. मी तुम्हाला सांगतो, हे नुसतं करन्सी मार्केट नाही तर इव्हन टोटल शेअर मार्केट म्हणजे इक्विटी असो, कमोडिटी असो, सगळं असो, सर्वात कमी गुंतवणुकीत चांगला फायदा देणारा हा सर्वात चांगला बिझनेस आहे. हा तुमचा पर्सनल बिझनेस असतो. ओके, जेव्हा तुम्हाला कमीत कमी म्हणजे गुंतवणूक म्हणजे काय, तुम्ही एक म्हणा आता 1 लॉट 1,500 आहे, तर तुम्ही म्हणा कितीपासून सुरुवात करू शकता. तुम्हाला म्हणजे काय हे नाही, पण जेवढे कमी पैसे लावा तेवढं कमी प्रॉफिट होईल. ओके, बरोबर. तर तुम्ही एक 5-10 हजारपासून सुरुवात केली, इट्स मोर दॅन इनफ. ओके, तुमच्यावर डिपेंडेंट आहे. आणि साहित्य म्हणजे एक साधा कम्प्युटर लॅपटॉप जरी तुमच्याकडे असेल, जे आजच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाकडे असतो, एक साधा कम्प्युटर लॅपटॉप असतो तुमच्याकडे, एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करावं लागतं. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे थोडेसे ठेवावे लागतात, दॅट्स इट. आणि बाकी असं म्हणा, आणि इंटरनेट कनेक्शन लागतं. अनेकांना वाटतं की खूप मोठं सॉफ्टवेअर घ्यावं लागतं, त्यासाठी खूप पैसे गुंतवावे लागतात, असं काही नाही. तुम्ही एकदा ब्रोकरकडे अकाउंट ओपन केलं, तुम्हाला फ्री ऑफ ॲटलीस्ट आमच्याकडे तुम्हाला ते फ्री ऑफ सॉफ्टवेअर मिळतं, ज्याच्यावरतीच बसून तुम्हाला अनालिसिस करायचं आणि त्याच्यावर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. वेगळं सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही आहे. हां, आम्ही काय वेळी आता आमचं भरपूर मोठ्या लेवलला काम आम्ही एक वेगळं काही सॉफ्टवेअर्स वापरतो म्हणजे पर्सनल लेवलला, पण एक गृहिणी जर करायचं त्यांना काही वापरायची गरज नाही. फक्त ते नॉर्मल सॉफ्टवेअर भरपूर चांगले पैसे बनतात, काहीच टेन्शन नाही. आणि एवढ्या छोट्या गुंतवणुकी आणि एवढ्या छोट्या साहित्यामध्ये आपण
ट्रेडिंग चालू करू बरोबर. शकतो. बरं, आणखी सांगा, करन्सी मार्केट म्हटलं की फक्त मग उद्योजकांसाठीच किंवा ज्यांचा लघु उद्योग आहे, मोठे उद्योग आहेत, तर त्यांनीच फक्त तिथं पैसे गुंतवले पाहिजेत असं काय ना, अगदी सामान्य सामान्य एखादा काम माणूस करणारा देखील- माणूस देखील करन्सी मार्केटमध्ये Yes, पैसे yes, गुंतवू yes. शकतो आणि Yes, yes, फायदा yes. मिळू शकतो. बरोबर. येस 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 येस. आणि स्वतःची किती पुंजी तो तिथे लावू शकतो पहिले तर लेट मी टेल यू की किंवा त्यातले धोके सांगा मला. हां, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची नाही. करन्सी मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. ट्रेडिंग करा, तेही फक्त इंट्राडे ट्रेडिंगच करा. म्हणजे इंट्राडे म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो काय आहे ते, म्हणजे एका दिवसात होणार ट्रेडिंग. तुम्ही आजच करन्सी खरेदी केली आणि आजच विकली, 9 ते 5 चालू असतं, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू. त्या दरम्यान तुम्ही खरेदी करून तुम्हाला विकायचं आहे. ओव्हरनाईट ठेवायचं नाही, नेक्स्ट डे तुम्ही ठेवायचं नाही. एका दिवसभरात होणार आहे व्यवहार. येस येस. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असं काही ठरवलेलं नाही की तुम्ही एवढी पुंजी लावा वगैरे. पण जसं मी प्रत्येक माझ्या ह्याच्यामध्ये बोलतो की आउट ऑफ युअर ओव्हरऑल पोर्टफोलिओ, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं वय असेल 30, तर 100 मायनस युअर एज, म्हणजे जवळपास मॅक्झिमम 70% तुम्ही ओव्हरऑल शेअर बाजारामध्ये तुम्ही पैसा लावू शकता. मग त्यातनं समजा माझ्याकडे समजा 1 लाख असतील, त्यातनं 70% म्हणजे 70,000. 70,000 मी जवळपास एक 20-25,000 रुपये मी समजा ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये, म्हणजे ट्रेडिंग विच इन्क्लूड्स करन्सी ट्रेडिंग पण आणि इक्विटी ट्रेडिंग किंवा कमोडिटी करत असाल ते पण असेल. आणि बाकी राहिलेले तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये इक्विटीमध्ये तुम्ही पैसे लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फंड डायव्हर्ट करून शशांक सर, म्हणजे करन्सी मार्केटमध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत किंवा ज्यांनी व्यवहार ट्रेडिंग केलेले आहे आणि त्यांना खूप चांगला फायदा झाला आहे, असे काही अनुभव तुमच्या वर्कशॉपमध्ये असतील ते मी तुम्हाला विचारणार आहे. आणि नंतर करन्सी मार्केटमध्ये पण व्यवहार करताना काय धोके आहेत, काय काय गोष्टी कशा टाळल्या पाहिजेत, कशा इग्नोर केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींना सावध राहिलं पाहिजे, त्याविषयी सुद्धा मी तुम्हाला बोलतं करणार आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात इथं घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. करन्सी मार्केट, कमी गुंतवणुकीत अधिक फायदा या विषयावर आपण चर्चा करतोय. ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही करन्सी मार्केट विषयी अगदी मूलभूत सगळी माहिती तुम्ही सांगितली. आपण वर्कशॉपकडे बोलूया, कारण वर्कशॉपमध्ये सुद्धा करन्सी मार्केटमध्ये तुम्ही गायडन्स करतात. पण असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की त्यांनी करन्सी मार्केटमध्ये 1-2 वर्षात ट्रेडिंग सुरू केलं आणि त्याला चांगला फायदा झाला, असं एखादं ज्वलंत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर? येस. पहिलं तर मी माझं स्वतःचं घेईन उदाहरण, त्यानंतर मी माझे असे करिअरची सुरुवातच तुम्ही करन्सी मार्केट म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगायचा म्हटलं तर पहिल्यांदा जेव्हा मी ट्रेडिंगला आलो होतो नक्कीच मला फायदा झाला नव्हता, मला काही कळतच नव्हतं. पण नंतर मी सिस्टम टेक्निक्स डेव्हलप केलं, नंतर मला एक वेळ अशी आली काही दिवसातच की मी प्रत्येक मुवमेंट सांगू शकतो आणि मी भरपूर चांगले पैसे कमवले. मी कॉलेज लाईफमध्येच कम्प्युटर, मोबाईल फोन, लॅपटॉप, एक बाईक घेतलेली आणि कॉलेजला एक चांगला पैसा मी एन्जॉय केला. त्यावेळी मी हे सगळं केलं आणि माझं सगळे प्रोग्रेस बघून अनेक लोक माझ्याशी जुळायला लागले, लोक माझ्याकडे गुंतवायला वगैरे लागली आणि भरपूर चांगली मजा यायची. म्हणजे एक माझ्यासाठी तो म्हणता ना, एक डेली म्हणता ना, एक गेम असायचा. अरे चला आज परत चांगले पैसे कमवायचे, एक नवीन आव्हान, नवीन आव्हान. हां, आणि ती मजा यायची. आणि त्याच्यानंतर लोकांना मी ट्रेन करता माझ्याशी अनेक उदाहरण आहेत. म्हणजे आता म्हणजे आता अशी अनेक नावं येतात माझ्या डोक्यात, पण आजचं एक आत्ता थोड्या वेळ पूर्वीचं उदाहरण येतो. म्हणजे मी आता स्टुडिओमध्ये येताना माझ्या गाडीमध्ये असताना माझे एक क्लायंट आहे दिनेश म्हणून, त्यांचा फोन आलेला मला. तर ते सध्या इक्विटीमध्ये ट्रेडिंग करतात आणि इक्विटी आणि करन्सीमध्ये वन अँड सेम ट्रेडिंग असतं. तर ते म्हणतात की सर गेले मी 2-3 महिने ट्रेडिंग करतोय आणि त्यांनी पेपर ट्रेडिंग चालू केलं. पेपर म्हणजे व्हर्च्युअल ट्रेडिंग, म्हणजे रिअल पैसे लावायचे नाहीत, ते आम्ही शिकवतोय ना. त्यानंतर बोलतो गेले 1-1.5 महिने झाला मी दर महिन्याला 15-20% सहजरित्या कमवतो. म्हणजे त्यांना भरपूर चांगल्या रीतीने फायदा होतो आणि आता हळूहळू त्यांचं ते प्रॉफिट वाढत जाणार, कारण आता त्यांनी 1.5-2 महिने झाले आमच्याकडनं त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे. तर एक जो म्हणा ना मजा आहे ते ऐकायला, त्यांचे अनुभव की बाबा आपण एवढ्या लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करतो, ते वेगळीच मजा असते. आणि असे अनेक उदाहरण, वेगळं समाधान पण देऊन जातं ते. Yes, पण एखाद्या उद्योजकासाठी, एखाद्या व्यावसायिकासाठी, एखाद्या दुकानदारासाठी हे करन्सी मार्केट कितपत उपयुक्त ठरू शकतं? हां, व्यावसायिक म्हटलं तर पहिली गोष्ट मला सांगायला, हे जे करन्सी मार्केट जे ॲक्च्युअली हे इम्पोर्टर एक्सपोर्टरसाठी चालू केलेलं होतं. म्हणजे प्रॉब्लेम असा होता, थोडक्यात तुम्हाला सांगतो मी त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आमच्या तुम्ही प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं होतं, पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगतो. व्हायचं असं की जे इम्पोर्टर्स असायचे त्यांना, आता समजा उदाहरण घ्या, मी इम्पोर्टर आहे, मला 2 महिन्यानंतर काही माल अमेरिकेतनं मागवायचा आहे. ओके, आणि आज $67 आहे. ओके, म्हणजे मला 67,000 भरावे लागतील. मला $1,000 माल मागवायचा असेल तर 3 महिन्यानंतर. समजा उद्या जाऊन एक 3 महिन्यानंतर समजा डॉलर पोचला $72, म्हणजे 5 रुपयाने वाढला डॉलर, तर मला माझ्या खिशातनं 5 रुपये एक्स्ट्रा द्यायचे, जे की माझे डीलर्स जे आहेत इंडियामध्ये ते मला द्यायचे नाहीत. आणि त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्टचा प्रॉब्लेम व्हायचा आणि त्यांच्या खिशातनं पैसा मधल्यामध्ये अडकायचा कोण, तर इम्पोर्टर. त्यामुळे इम्पोर्टच कमी होत चालले आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट हे आपल्या भारताचा एक बॅकबोन पण आहे, राईट. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं की त्यांनी मग हे करन्सी मार्केट चालू केलं की हे व्हर्च्युअल इकडे करन्सी खरेदी करतात. म्हणजेच ती लोक काय करतात की आत्ता समजा $67 आहे आणि मला आता इम्पोर्ट करायचा आहे 2 महिन्याचा माल, म्हणजे मी डॉलर्स विकले तर मला तो माल मिळणार, राईट, बरोबर. तर मी काय करतो, इकडे $1,000 मी बाय करतो इकडे आजच्या डेटमध्ये. तिकडे रिअल मार्केटमध्ये माझा 5,000 लॉस होणार, पण
करन्सीमध्ये मला 5,000चा प्रॉफिट होणार आणि समजा डॉलर खाली पडला तर करन्सीमध्ये 5,000 लॉस, तिकडे 5,000चा प्रॉफिट. म्हणजे ओव्हरऑल मी नो लॉस नो प्रॉफिटमध्ये असतो, ज्याला बोललं जातं हेजिंग. ओके, तर त्याच्यामुळे हे जे आहेत इम्पोर्ट एक्सपोर्ट ते वाचले. आता डॉलरच्या फ्लक्च्युएशनमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. आता जे काही ते प्रॉफिट लॉसमध्ये जे काही असतील ते त्यांच्या मेन डिलिंगमध्ये, म्हणजे जे काही माल विकतात भारतामध्ये येऊन आणि त्याच्यामध्ये त्यांचा प्रॉफिट होतो. म्हणून मग मेन इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी हे मार्केट चालू केलं गेलं होतं. करन्सी मार्केट तुम्ही सांगता की एक सेफ झोन आहे, पण या करन्सी मार्केटमध्ये एक्सचेंजची भूमिका काय असते? एक्सचेंज म्हटलं की आता जसं बॉम्बे स्टॉक, मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. ओके, आणि आपल्या भारताचं पूर्ण नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याला पूर्ण वर्ल्ड ट्रॅक करतं. पूर्ण जगामध्ये पहिलं BSEचं जे सेन्सेक्स आहे त्याला ट्रॅक केलं होतं. नंतर NSEचं जे निफ्टी आहे त्याला बघितलं होतं. तर एक्सचेंजच्या नावामध्ये एक्सचेंज म्हणजे बायर आणि सेलरला देवाणघेवाण भेटेन, म्हणजे दे आर काइंड ऑफ एजंट. ओके, तर ते बायर्स आणि सेलरला भेटून देतात. ओके, आणि समजा मला बाय करायची करन्सी, सरांना सेल करायची करन्सी. ओके, तर आम्हाला आमच्या दोघांची ते भेट करून देतात. त्याला बोललं जातं एक्सचेंजचं हेच रोल आहे की बायर सेलर्सना भेटवणं. बरोबर. आपण पुन्हा डीमॅटकडे येऊया. डीमॅटचे फंक्शन कसं राहतं करन्सी मार्केटमध्ये? अनेक लोक मी पाहिले आहेत की सर मला करन्सीमध्ये किंवा इक्विटीमध्ये ट्रेडिंग करायचं, डीमॅट अकाउंट ओपन करायचं. डीमॅट अकाउंट, अरे भाऊ मला एक सांगावं असं वाटेल, डीमॅट अकाउंट हे ट्रेडिंगसाठी नसतं. डीमॅट अकाउंट हे शेअर्स पार्क करण्यासाठी असतं. तुम्ही कॅश मार्केटमध्ये म्हणजे इक्विटीमध्ये जर करत असाल तर त्याच्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज असते. फक्त शेअर्स, आता मी खरेदी केले शेअर्स, कुठे ठेवणार मी? त्याच्यासाठी डीमॅटचं फुल फॉर्म आहे डीमटेरियलायझेशन. तर ते सॉफ्ट कॉपी फॉर्ममध्ये तुम्हाला ईमेल फॉर्ममध्ये तुमच्याकडे डीमॅटमध्ये तुमचे शेअर्स पार्क केले असतात. तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल ट्रेडिंग अकाउंट असतं. ओके, जे की जर तुम्ही करन्सीमध्ये ट्रेडिंग करत असाल तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज नाही. का? कारण त्याच्यावर व्हर्च्युअल ट्रेडिंग असतं. रिअलमध्ये करन्सीवर आपल्याला काही येत नाही, म्हणजे काय ठेवायची तर गरज नाही. मग डीमॅटची काही गरज नाही. जसं मी सांगतो, मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, पहिलं 1 वर्ष माझ्याकडे डीमॅट अकाउंट नव्हतंच, कारण मी फक्त करन्सीमध्ये ट्रेडिंग केलं आणि त्याच्यामध्ये पैसे कमवले. त्यानंतर मी इतर सेगमेंट्समध्ये आलो, त्यानंतर मी जाऊन डीमॅट अकाउंट ओपन केलं. तर फक्त तुम्ही करन्सीचं ट्रेड करायचं, तुम्हाला फक्त तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं फ्युचर्समध्ये, दॅट्स मोर दॅन इनफ. म्हणजे डीमॅटची गरज नाही आहे. बरोबर. आता तुम्ही जी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली, ही माहिती तुम्ही तुमच्या वर्कशॉपमध्ये पण सांगा. त्यामुळे वर्कशॉपमध्ये काय काय होतं, कोण कोण तिथं येऊ शकतं, कोणाचा सहभाग असतो, त्याविषयी मी आणखी तुमच्याकडनं माहिती घेणार आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात इथं घेऊ एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. करन्सी मार्केट, कमी गुंतवणुकीत अधिक फायदा, या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण विविध मुद्द्यांवर बोलू. अगदी डीमॅट अकाउंटपासून ते करन्सी मार्केटचे विविध पैलू तुम्ही सांगितले, माहिती सांगितली. तर मग करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना कुठली करन्सी ही जास्त उपयुक्त आहे आणि कुठल्या कुठल्या करन्सीमध्ये व्यवहार होतात? जसं की तुम्हाला म्हटलं 4 करन्सीजमध्ये ट्रेडिंग होतं. USD म्हणजे डॉलर्समध्ये, त्याच्यानंतर पाऊंड, ओके, त्याच्यामध्ये ट्रेडिंग होतं. त्याच्यानंतर मग JPY म्हणजे जॅपनीज येनमध्ये आणि युरोमध्ये ट्रेडिंग होतं. पण त्यातनं मला सांगायला आवडेल, जे 59% जे ट्रेडिंग आहे ते फक्त USD INRमध्ये होतं आणि बाकी राहिलेलं 41% जे आहे ते बाकीच्या 3 करन्सीजमध्ये होतं. तर मला सांगावंसं वाटेल, जी लोक म्हणजे ज्यांना ट्रेडिंग करायचं असेल, स्पेशली जे जास्ती पैसा लावणार असतील, त्यांनी फक्त आणि फक्त डॉलर्समध्येच ट्रेडिंग करावं, बाकीच्या ट्रेडिंग करायचं नाही. का? व्हॉल्यूम जास्ती, ट्रेडर जास्ती, तर पैसा पण जास्ती. जर मोठा पैसा लावताय तर तुम्हाला मोठा पैसा कमवायचा, तर मोठा पैसा लॉस करणार पण समोर कोणतरी असला पाहिजे, राईट? बिकॉज इज समवन्स लॉस इज समवन गेन. तर आज तुम्ही तिकडे बसून जर पैसे कमवू असाल तर कोणतरी आहे भारतामध्ये त्याचं मार्केटचं बद्दलचं प्रेडिक्शन चुकीचं झालं, त्याचे पैसे गेले म्हणून आपल्या खिशात पैसे आले. कुठली गव्हर्नमेंट किंवा कुठली कंपनी येऊन आपल्याला पैसे नाही, विन विन सिच्युएशन. कोणाची जाणार तर कोणाची तरी येणार. बरोबर. तर ओके, डॉलरमध्येच पैसे गुंतवले, फक्त डॉलर्समध्ये ट्रेडिंग करा, बाकी कुठल्याही ठिकाणी ट्रेडिंग करू नका. त्याच्यात चांगला व्हॉल्यूम आहे, चांगले स्मूथली पैसे बनतात आणि तुम्ही भरपूर चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. योग्य तुम्हाला रेट पण मिळतो व्हॉल्यूम जास्ती असल्यामुळे. फक्त मला वाटतं. आणि आता वर्कशॉपकडे आपण वळूया. नक्कीच. मला वाटतं मुंबई, दादर, ठाणे, नाशिक, पुणे या भागात वर्कशॉप आहेत मला वाटतं, आणि पुढच्या आठवड्यात वर्कशॉप आहेत. त्याच्या तारखा आपण आपल्या स्क्रीनवर सांगतोय, पण थोडक्यात तुम्ही सांगा की वर्कशॉपमध्ये कोण कोण येऊ शकतं, कुठला वयोगट आहे आणि कशा प्रकारे तिथं मार्गदर्शन केलं जातं? पहिलं तर वयोगटाचं काही बंधन नाही, कोणीही येऊ शकतं. ओके, एक कॉलेज स्टुडंट पासून ते सिनियर सिटीजन कोणीही येऊ शकतं. आणि मला वाटते रजिस्ट्रेशनची सुद्धा म्हणजे नोंदणीची गरज नाहीये, फ्री आहे. ओके, तुम्ही डायरेक्टली वॉक इन येऊ शकता तुम्ही सेशनला. ओके, आणि आमच्या स्क्रीनवरती नंबर्स तुम्हाला येतच असतील, फक्त एक मिस कॉल द्या आमच्या त्या नंबर्सवरती आणि तुम्हाला सगळे डिटेल्स येतील. ओके, त्या सेमिनारचे. आणि आत्ता परवा जे आहे ते आपलं पुण्यामध्ये आहे सेमिनार, ज्याचे तुम्हाला डिटेल्स जे आपलं पत्रकार भवन आहे त्याच्यामध्ये आहे. त्या पत्रकार भवन कोणाला विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला. एवढं तुमच्या स्क्रीनवर ॲड्रेस येत असेल आणि तुम्हाला आमच्याकडे SMS देखील येईल. एक उद्या परवापर्यंत SMS आहे. नाही जर याला तुम्ही डायरेक्टली पत्रकार भवन आणि जो ॲड्रेस आला त्या ॲड्रेसवर तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. ओके, त्याच्यामध्ये काय काय शिकवलं होतं, काय काय सांगितलं होतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज आपलं जे प्रोग्राम होता तो करन्सी ट्रेडिंग बद्दल होता, बरं.
पण नुसतं करन्सीज नाही तर इक्विटीपासून कमॉडिटीपासून इतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही कसं ट्रेडिंग करून चांगल्या रीतीने कसे पैसे कमवू शकता आणि तुमचा वेळ चांगले पैसे कमवायला कसं घालू शकता. ओके, जेवढा ट्रेडिंग पण शिकवता Everything, आणि इन्व्हेस्टमेंट पण शिकवता. एव्हरीथिंग येतं. ओके. आणि इव्हन आपण कमवलेले पैसे कुठल्या ठिकाणी चुकीच्या गुंतवणुका करतो, आपण कुठे चुका करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये रियालिटीमध्ये काय चाललं आहे, सगळ्या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान येतं. एक जबरदस्त पॉवर पॅक सेशन होतं, तुम्हाला नक्कीच आवडेल. कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सुद्धा Yes, तुम्ही yes. शिकवता. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. आणि एक झिरो व्यक्ती म्हणजे ज्याला काहीच नॉलेज नाही शेअर बाजाराचं आणि ट्रेडिंगचं आणि करन्सी मार्केटचं, त्याला झिरो पासून प्रत्येक गोष्ट त्याला शिकवल्या जाते आणि एक चांगला यशस्वी ट्रेडर आणि गुंतवणूकदार बनवायचं आमचं काम आहे. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं शेअर मार्केटमधलं A to Z Yes. वर्कशॉपमध्ये शिकायला मिळेल. नक्की. आणि अगदी सामान्य एखादा कुठला सामान्य व्यक्तीच देखील की जो साध्या एक काम करतो कंपनीत छोट्या पगारावर, तो देखील तुमच्या वर्कशॉपमध्ये येऊन नक्कीच. ट्रेन होऊ शकतो आणि पैसे चांगल्या तऱ्हेने कमवू शकतो. Yes. आणि तुम्ही धोके पण कुठले धोके टाळावेत आणि काय गोष्टी करायला पाहिजेत हे सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. Yes, yes. मग आता शेअर मार्केटला घाबरायचं काहीच कारण नाही. नक्कीच करन्सी मार्केटमध्ये तर नक्कीच पैसे ट्रेडिंग केलं पाहिजे. Yes, बरोबर, yes, हेच आपण आजच्या कार्यक्रमातून शिकलो. तुम्ही इथं आलात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.